नमस्कार मित्र, हर हर महादेव. तर आज आपण चाललो आहे खोपोलीला. पहिल्यांदाच मी चाललो आहे खोपोली येथे. एवढ्या 48 वर्षात आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्त 18 मेला आम्ही चाललो आहे खोपोलीला गगनगिरी महाराज मठ यांच्या दर्शनासाठी. तर सकाळी डोंबिवलीवरनं रेल्वे पकडले 8:27 जी 10ला वगैरे पोचेल, खोपोलीला पोचलेली आहे. आणि आपण आता रिक्षेने माणशी 20 रुपये, टोटल 60 रुपये असं चाललो आहे रिक्षेने गगनगिरी महाराज मठ येते. 2-3 किलोमीटर आहे स्टेशनपासून. उन्हाळा पण जोरदार आहे, गरमागरम उन्हाळा. तर आपण बघूच पुढे उन्हाळा कसा येतो. त्या रिक्षेने आपण आता गगनगिरी महाराज मठांकडे चाललेलो आहोत. थोड्याच वेळात गगनगिरी महाराज मठ येईल. हा बघा, इथे जेव्हा इथे राहण्याची पण व्यवस्था आहे, तुम्ही राहू शकता इथे. पावसामध्ये जाण्याची मजा काही वेगळीच असेल. पण आम्ही उन्हाळ्यात चाललो आहे. 18 मेला आज उन्हाळा. हे बघा, आम्ही महाप्रसादाचं कूपन घेतलं आहे 20 रुपये माणशी महाप्रसादाचं कूपन. इथे असं मस्तपैकी धबधब्यांचं पाणी वाहत असतं. पण आता उन्हाळा असल्यामुळे पाणी खूपच कमी आहे, कोरडं दिसतं आहे. आणि आम्ही आता इथे वरती मेडिटेशन वगैरे असे मस्तपैकी अशी एक गुफा आहे, त्या गुफेत चाललो आहे. आणि जाताना मस्तपैकी पाय आमचे भाजलेले आहेत, गरमागरम पाय भाजले गरमागरम उन्हात. इथे तुम्ही कधी उन्हात जात असाल तर तुमच्या पिशवीमध्ये चप्पल नक्कीच घेऊन जा. पण आतमध्ये पिशव्या घेऊन जाणं अलाउड आहे. त्याच्यामुळे तुम्ही चप्पल घेऊन जाऊ शकता आणि तुमचे पाय भाजण्यापासून वाचू शकतात. हा आजूबाजूचा परिसर खोपोलीचा तुम्ही बघत आहात. आणि अशा आपण या पायऱ्या आहेत, या पायऱ्यांनी वर चाललो आहे गुफेकडे. तिथे गगनगिरी महाराजांचा समाधी वगैरे असं काय काय आहे. माकडं पण आहेत, मजेदार माकडं. ती पण मजा करत असतात तिकडे. हा खोपोलीचा परिसर त्या गुफेवरनं आपण बघत आहोत. पावसाळ्यात खरोखर बघण्यासारखं असेल. कधी असेल योग तर नक्कीच जाऊ पावसात. सध्या तुम्ही हा उन्हाळ्यातला खोपोलीचा परिसर बघा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पराग पटवर्धन. हे बघा, हा गुफेचा परिसर. आतमध्ये असं ध्यानस्थ बसता येतं मस्तपैकी. आतमध्ये वरती थंड वाटत होतं, पण जाताना पाय फारच भाजले. तर कृपया चप्पल घालून जा तुम्ही पण. नंतर आम्ही खाली आल्यानंतर मस्तपैकी 12:30 वाजता दुपारी महाप्रसादाचा आनंद घेतला. तुम्ही घ्या. नंतर बाहेर आलो, तिथे कालाकट्टा चमच घेतला, लाडू घेतला, महाप्रसादाचे लाडू 4 नग घेतले. आणि अशी बिल्डिंग गगनगिरी महाराज मठ येते. हर हर महादेव मित्रांनो, हर हर महादेव.